पुढची बातमी हिंगोलीमधून। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये वंचितचे उमेदवार डॉक्टर दिलीप म्हस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचं पाहायला मिळत आहे। म्हस्के यांना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आलाय। संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा वंचितचा आरोप आहे। कळमनुरी मतदारसंघात दुसऱ्यांदा ही घटना घडल्याचं पाहायला मिळत आहे। विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर दिलीप म्हस्के नाईक यांचा आज रात्री 1 वाजता 5-6 व्यक्तींनी सेलसुरा फाटा येथे त्यांच्या गाडीवरती जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यामध्ये त्यांना देखील मारहाण करण्यात आली। त्यांचं डोकं सुद्धा फुटलेलं आहे। 5-6 जणांनी त्यांच्या छातीमध्ये देखील मुकामार दिलेला आहे। हिंगोली येथे बोथीकर हॉस्पिटल यांच्या इथे दाखल केले असता तात्काळ त्यांना MRI CT स्कॅनसाठी नांदेड ग्लोबल हॉस्पिटल इथे शिफ्ट केला गेला आहे। सदरील या जीवघेण्या हल्ल्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आणि याचा तात्काळ पोलीस प्रशासनाने तपास करून या पाठीमागील आरोपींचा शोध घ्यावा।